खुशखबर खुशखबर खुशखबर. पलूसमध्ये होणार तोबा गर्दी. 14 ते 18 मे भव्य गर्दी. माननीय श्री प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यशवंत फेस्टिवल पलूस 2026 भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. शॉपिंग महोत्सव, फूड फेस्टिवल, मोफत फन फेअर, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, आकाश पाळणा, ब्रेक डान्स, क्रॉस आदींसह 15हून अधिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांनी आयोजित केलेले यशवंत फेस्टिवल पलूस 2026 चे दिमागदार उद्घाटन गुरुवारी पार पडलं. पलूस कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची भव्य आतिषबाजी आणि पलूसकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रतापनाना पाटील होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे वाळवा तालुकाध्यक्ष केदारदादा पाटील, व्हीआय आबा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले की प्रदीपप्पा कदम यांनी पलूस आणि आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी शहराच्या धर्तीवर यशवंत फेस्टिवल उपलब्ध करून दिलाय. हे केवळ मनोरंजन नसून एक आकर्षणाचं केंद्र आहे. याचा लाभ सर्व नागरिकांनी सहकुटुंब घ्यावा. महोत्सवाचे आयोजक प्रदीपप्पा कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की मोठ्या शहरामध्ये होणारे फेस्टिवल ग्रामीण जनतेला पाहणे शक्य नसते. म्हणूनच पलूसकरांना ही संधी घरबसल्या मिळावी या उद्देशाने आम्ही या महोत्सवाचे आयोजन केलंय. हा महोत्सव म्हणजे खरेदी, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी पर्वणी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापनाना पाटील यांनी भाषणादरम्यान एक मोठे विधान केलं. ते म्हणाले, प्रदीपप्पांसारखा लढवय्या कार्यकर्ता आम्हाला हवाय. त्यांच्या माध्यमातून या भागाला एक नवे आणि खंबीर नेतृत्व मिळालंय. लवकरच त्यांच्याबाबत एक मोठी राजकीय आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. डॉक्टर प्रतापनानांच्या या विधानाने महोत्सवाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आणि परिसरात या विधानाची मोठी चर्चा रंगली आहे. यशवंत फेस्टिवलमध्ये पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फनफेअरमधील आकाश पाळणा, टोरा, ड्रॅगन ट्रेन आणि नावडीचा आनंद घेण्यासाठी लहान मुले व तरुणाईने मोठी रांग लावली होती. रात्री झालेल्या सर्किट नाना या धमाकेदार मनोरंजनाच्या कार्यक्रमाने पलूसकरांना खिळवून ठेवलं. 14 मे सर्किट नाना लाईव्ह शो, 15 मे 45 महिला कलाकारांचे ऐतिहासिक 2 अंकी नाटक शिवप्रताप, 16 मे लोककला आविष्कार गरजा महाराष्ट्र माझा, 17 मे श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह गायन नृत्य शो, 18 मे भव्य रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा. या सोहळ्याला स्वागत व प्रास्ताविक अभिजित सावंत यांनी केलं, तर सूत्रसंचालन अंकुश राजमाणी यांनी केलं. आभार आमिर भैया पठाण यांनी मानले. यावेळी संजय कुमार शिंदे, रणजित शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे, राजेंद्र कुंभार, सुनील पोळ, उल्हास पाटील, धोंडीराम शिंदे, पैलवान संभाजी पाटील, मारुती शिरतोडे, चंद्रकांत गोंदिल, आकाराम पाटील, सुभाष पाटील, कृष्णा मिठारी, सुग्रीव बुचडे, मोहिते वडगावचे माजी सरपंच विजय मोहिते, राजेंद्र मोहिते यासह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.